EPS 95 पेन्शनधारकांसंदर्भात एक अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट आहे। EPS 95 पेन्शनधारकांचे जी पेन्शन वाढ होणार होती ती बजेटमध्ये होईल असं वाटलं होतं, परंतु झालेली नाही। त्यामुळे आता 9, 10 आणि 11 मार्चला दिल्लीमध्ये जंतर मंतरला एक आंदोलन होणार आहे। या आंदोलनासाठी माननीय कमांडर अशोक राऊत यांनी परवा एक झूम मीटिंग घेतली। ती झूम मीटिंग तुम्हाला मी आपल्या चॅनलवर पोस्ट केलीच होती, कारण त्यानंतर काल सुद्धा त्यांनी एक झूम मीटिंग घेऊन EPS 95 पेन्शनधारकांना एक रिक्वेस्ट केलेली आहे। त्याचबरोबर तरुण भारत या नव भारत या वृत्तपत्रात सुद्धा EPS 95 पेन्शनधारकांचं जे पेन्शन वाढीसंदर्भात आंदोलन होणार आहे या आंदोलनात संदर्भात सुद्धा अपडेट दिलेली आहे। नेमकी या पेपरमध्ये न्यूजपेपरमध्ये अपडेट नेमकी काय दिलेली आहे, EPS 95 पेन्शनधारकांसाठी काय जागरूकता राखण्याची गरज आहे, म्हणजेच EPS 95 पेन्शनधारकांना कमांडर अशोक राऊत यांनी रिक्वेस्ट तर केलेलीच आहे, परंतु नव भारत या पेपरमधून सुद्धा अपडेट देण्यात आलेले आहे। नेमकी काय अपडेट आहे ते पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे, कारण आपल्या चॅनलचे प्रत्येक व्ह्यूअर हे EPS 95 पेन्शनधारक आहेत आणि त्यांच्यापर्यंत प्रत्येक अपडेट पोहोचणं हे आमचं कर्तव्य आहे। आणि त्यामुळेच आजच्या व्हिडिओमधून नव भारतमध्ये नेमकं अपडेट काय दिलेलं आहे तेच आपण आता पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहायचे। चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अशाच महत्त्वपूर्ण आणि गव्हर्नमेंटच्या नवीन अपडेटसाठी चॅनल सबस्क्राईब करा। त्याचबरोबर शेजारील बेल आयकॉन सुद्धा ऑन करून ठेवा, म्हणजे असेच महत्त्वपूर्ण अपडेट तुमच्यापर्यंत रेग्युलर पोहोचत राहतील। तर नमस्कार, मी पूनम आणि तुम्ही पाहत आहात पुन्हा एक नवीन अपडेट। तर बघा, EPS 95 पेंशन में वृद्धि की मांग को लेकर नव भारत में एक न्यूज़ आ रही है। जंतर मंतर नई दिल्ली में विशाल धरना प्रदर्शन 9 मार्च से हो गए। आता हे अपडेट तुम्हाला अगोदरपासूनच माहीत आहे, परंतु नेमकं या पेपरमधून सुद्धा न्यूजपेपरमधून काय अपडेट दिलेलं आहे पाहूया। बघा, न्यूनतम पेंशन म्हणजेच EPS 95 पेंशन में वृद्धि नहीं किए जाने से क्षुब्ध होकर पूरे देश के EPS 95 पेंशनर ने फैसला किया है कि वे नवी दिल्ली जाकर जंतर मंतर में धरना प्रदर्शन करेंगे। म्हणजे न्यूनतम पेंशन आतापर्यंत वाढवलेली नाही, म्हणून देशभरातील सर्व पेन्शनधारक जे EPS 95 पेन्शनधारक आहेत त्यांनी दिल्लीमध्ये जंतर मंतरला जाऊन आपलं आंदोलन करायचं हे ठरवलेलं आहे। 2013 मध्ये EPS 95 पेंशन के अंतर्गत न्यूनतम पेंशन को मात्र 1000 रुपये प्रति माह निर्धारित किया गया था। म्हणजेच 2013 मध्ये न्यूनतम पेंशन प्रति महीना 1000 रुपये हे निश्चित केलं होतं। 12 वर्ष से अधिक हो जाने के बाद भी इसमें कोई वृद्धि नहीं है। 12 वर्ष आज झाली, परंतु यामध्ये कोणतीही वाढ केलेली नाही। वही जूम मीटिंग में निर्णय लिया गया है कि पूरे देश में समस्त राज्यों से EPS 95 पेंशनर नवी दिल्ली जंतर मंतर में पहुंचे और 9, 10 और 11 मार्च को वहां धरना पर तब तक बैठे जब तक उनकी न्यायोचित मांग पूरी नहीं हो जाती है। म्हणजे EPS 95 पेंशन धारकांची जी झूम मीटिंग घेण्यात आली, या झूम मीटिंगमध्ये हाच निर्णय झालेला आहे की 9, 10 आणि 11 मार्चला धरना प्रदर्शन आंदोलन दिल्लीमध्ये जंतर मंतरला होणार आहे। आणि हे आंदोलन तोपर्यंत उठवणार नाही जोपर्यंत त्यांची जो न्यायोचित त्यांची मागणी आहे ती मागणी पूर्ण होत नाही। निर्णयानुसार छत्तीसगड, मध्य प्रदेश, राजस्थान, हरियाणा, तमिळनाडू, कर्नाटक, गोवा, केरळ, आसाम, पश्चिम बंगाल, आंध्र प्रदेश, तेलंगाना, पंजाब इत्यादि राज्यों से हजारों की संख्या में वृद्ध पेंशन नई दिल्ली जंतर मंतर पहुंचे की तैयारी में जुट गए हैं। म्हणजे ये सर्व राज्यातील, मी आत्ता जे राज्यांची नावे सांगितली त्या सर्व राज्यातील जे EPS 95 पेन्शनधारक आहेत ज्यांना शक्य आहे ते पेन्शनधारक, सर्व पेन्शनधारक दिल्लीमध्ये जंतर मंतरला आंदोलन करण्यासाठी तयारीत आहेत। कारण झूम मीटिंगद्वारे किंवा बरेच सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रत्येकाजवळ ही न्यूज पोहोचलेली आहे आणि या न्यूजमुळे 9, 10 आणि 11 तारखेचे जे आंदोलन होणार आहे या आंदोलनात सहभागी होण्यासाठी आणि आपला न्यायोचित जी हक्क आहे तो मागण्यासाठी दिल्लीमध्ये जे EPS 95 पेन्शनधारक आहेत ते
येणार आहेत. राष्ट्रीय अध्यक्ष कमांडर अशोक राऊत असतील, महासचिव वीरेंद्र सिंह राजावत असतील आणि और अन्य वरिष्ठ नेताओं का लगातार प्रत्येक राज्य में दौरा जारी है. म्हणजे कमांडर अशोक राऊत बघितलं आपण तर महासचिव वीरेंद्र सिंह राजावत जे आहेत त्यांचा लगातार मागच्या महिन्यापासून जेव्हापासून बजेट डिक्लेअर झालं त्याच्या अगोदरही दौरे होतेच, परंतु जेव्हापासून बजेट डिक्लेअर झालं तेव्हापासून एकही दिवस घरी न बसता त्यांनी प्रत्येक राज्यामध्ये दौरे चालू केलेले आहेत. EPS 95 पेंशनधारकांच्या पेन्शन वाढी संदर्भात जहां से सभाएं के लेकर लोगों को जागरूक कर रही है. म्हणजे जिथे जाईल तिथे त्यांनी सभा घेऊन लोकांमध्ये जागरूकता केलेली आहे. नई दिल्ली के अध्यक्ष राणा, उत्तर प्रदेश के अध्यक्ष ओम शंकर तिवारी, छत्तीसगढ़ के अध्यक्ष LM सिद्दीकी, त्यानंतर कोऑर्डिनेटर इजाज रहमान तथा अन्य वरिष्ठ लीडर्स आंदोलन की तैयारी में पूरी तरह से जुटे. म्हणजे मी आत्ता ज्यांची नावं सांगितली, ओम शंकर तिवारी असतील, अध्यक्ष LM सिद्दीकी असतील किंवा इजाम रहमान असतील, हे सर्व आंदोलनाच्या पूर्णपणे तयारीमध्ये आहेत. 6 फरवरी को भुवनेश्वर की BM भारतीय मजदूर संघ की विशाल सभा में केंद्रीय श्रम मंत्री मनसुख मांडविया ने घोषणा की गई थी कि EPS 95 पेंशन में वृद्धि का विषय उनके एजेंडा में है और शीघ्र की इस विचार होगा. तुम्हाला मी त्यावेळेच व्हिडिओ पोस्ट केला होता की जे आपले श्रम मंत्री आहेत मनसुख मांडवीजी यांनी एक भारतीय मजदूर संघाची एक मीटिंग होती 6 फेब्रुवारीला. तिथे त्यांनी घोषणा केली होती जी की आत्तापर्यंत उघड घोषणा कुठंच झाली नव्हती. लेखी पत्र दिले होते किंवा छोटीशी मीटिंग घेऊन बऱ्याच ठिकाणी सांगितलं होतं की आमच्या विचारधीन EPS 95 पेन्शनधारकांचा मुद्दा आहे आणि आम्ही यांची पेन्शन वाढवणार असं सांगितलं जात होतं, परंतु अशी उघड घोषणा कुठंच केली नव्हती. आणि त्यामुळे ही अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट आहे की सरकारच्या खरंच विचारधीन हा मुद्दा आहे का हे यावरून समजलं आहे की भारतीय मजदूर संघामध्ये श्रम मंत्र्यांनी केलेल्या घोषणेवरून. त्यामुळे आता ही तर उघड घोषणा झालेली आहे, त्यामुळे त्यांना EPS 95 पेन्शनधारकांना पेन्शन वाढवून देणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. आणि सध्या जरी त्यांनी कोणतंही आश्वासन दिलं असेल, लेखी स्वरूपात देऊ किंवा पुढे छोट्या मीटिंग घेऊन दिलं असेल, तरीही आम्ही ते गृहीत न धरता आम्ही आमचं आंदोलन करणार आणि ते आंदोलन आम्हाला आमचा न्यायोचित हक्क मिळत नाही तोपर्यंत करणार असं कमांडर अशोक राऊत किंवा वीरेंद्र सिंग असतील किंवा बाकीचे जे अध्यक्ष आहेत, छत्तीसगडचे असतील, हरियाणाचे असतील, राजस्थानचे असतील, तमिळनाडू, कर्नाटक, तेलंगणा, पंजाब सर्व राज्यातील EPS 95 पेन्शनधारक हे या आंदोलनामध्ये सहभागी होणार आहेत. आता तुम्हाला या न्यूजपेपरमधून समजलं असेल की या सर्व राज्यातील जे EPS 95 पेन्शनधारक आणि महत्त्वाचं म्हणजे कमांडर अशोक राऊत किंवा बाकीचे त्यांचे जे सहकारी आहे ते या प्रत्येक राज्यामध्ये जाऊन त्यांनी एक जागरूकता निर्माण केलेली आहे की 9, 10 आणि 11 तारखेच्या आंदोलनामध्ये प्रत्येकाने सहभागी होऊन जास्तीत जास्त मोठं आंदोलन कसं होईल आणि आपल्याला आपला हक्क कसा मिळेल यावरती प्रत्येक राज्यामध्ये जागरूकताही केलेली आहे. सो तुमचं यावरती काय मत आहे कमेंटमध्ये जरूर सांगा. आणि तुम्ही जर एक EPS 95 पेन्शनधारक असाल तर तुमच्या हक्कासाठी तुम्ही या आंदोलनात सहभागी व्हा. आपल्या चॅनलचे बरेच व्ह्यूअर EPS 95 पेन्शनधारक असल्यामुळे अतिशय महत्त्वाची ही अपडेट तुमच्यापर्यंत आजच्या व्हिडिओमधून समजलेली आहे. हा व्हिडिओ जास्तीत जास्त EPS 95 पेन्शनधारकांचे जेवढे ग्रुप आहेत त्यांच्यावरती शेअर करा. भेटूयात पुढच्या एका नवीन अपडेटसोबत. तोपर्यंत धन्यवाद.